तुम्हाला बऱ्याच वेळा तिथं उदाहरण 2-3 प्रकारे आहेत उदाहरणं. 3 पुरुष आणि 2 स्त्रिया किंवा 3 मुलगे आणि 2 मुली यांची एकत्रित समिती बनवायची आहे. मग ती पर्यावरण समिती असेल आणि कोणती समिती असेल या प्रकारचा प्रश्न असतो. प्रश्न कोणताही महत्वाचा नाही, तुम्ही लक्षात ठेवणार आहात 3 पुरुष आणि 2 स्त्रिया. त्यापैकी पुरुष कोणाला म्हणतात जनरली तुम्हाला माहित आहे. पुरुष म्हणजे आपण काय म्हणतो तर इंग्रजीमध्ये तुम्हाला परिचित आहे, मेन म्हणजे पुरुष, तर त्यासाठी एम शब्द वापरतो. लेडीज साठी तुम्हाला माहिती आहे वुमेन, त्यासाठी डब्ल्यू. गरज नाही तुम्ही तेच लेटर वापरलं पाहिजे, पण जनरली जे माहिती आहे म्हणून पुरुषाला एम, स्त्रियाला डब्ल्यू. आता तुम्हाला सांगितलं की उदाहरण आहे 3 पुरुष आणि 2 स्त्रिया यांची पर्यावरण समिती बनवायची. आपण 3 पुरुष, पुरुषाला एम म्हटलंय म्हणून 3 पुरुष आहेत म्हणून त्याला आपण म्हणूया, चलो वापरूया. एक पुरुष M1, दुसरा M2, तिसरा M3. 2 स्त्रिया W1, W2. यापासून नमुना अवकाश बनवायचा आहे. तुम्ही नमुना अवकाश लिहितायत. नमुना अवकाशला शब्द कोणता आहे, कोण आठवतंय का कोणाला शब्द? कोणता शब्द वापरतो आपण इंग्रजी लेटर? यस लेटर वापरते. जेव्हा आपण अशा प्रकारचे प्रश्न येतात तेव्हा आपण एक आपले ट्रिक ठरलेली आहे. आपण काय लिहितो, उभं लिहितो आणि एकदम सोपं, प्रत्येक ज्याला गणित येत नाही त्याला पण येतं. मग 3 पुरुष आहेत मी असं लिहितो इकडे, M1, M2, M3. 2 स्त्रिया आहेत W1, W2. बरेच विद्यार्थी M1, W1, M2, W3 करतात आणि मग एखादं राहून जातं. बेस्ट एकदा ठरलं आपलं की आपण उभं लिहिणार आहेत आणि एका एकाला फडशा पाडणार आहोत. बघा पुन्हा रिपीट करतो आठवणीसाठी. सांगा बघू. M1, W1 झाला, M1, W2 झाला. M1 चं संपलंय, मग ते आपण लिहून घेऊ. M1, W1, M1, W2, M1 ची आता ड्युटी संपली. M2 कडे जाऊ. M2, W1, M2, W2, M2, W1, M2, W3. W3 आहे का? M2 ची आता M3 पुन्हा सेम, M3, W1, M3, W2. नेहमीप्रमाणे हे वाटणी तर झाले 2-2 स्त्रियाचे. इथं थोडंसं कन्फ्युजन आहे, ते लक्षात ठेवायचं. तिथं त्या प्रश्नामध्ये असं कुठेही सांगितलं नाही की लेडीज आणि जेंट्स किंवा पुरुष आणि स्त्री अशी जोडी लावा. पुरुषांची पर्यावरण समिती बनवायची नाही असं कुठेही म्हटलेलं नाही, हे या उदाहरणात लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुम्ही M1, M2 हे थोडीशी मेंदूला झटका लावायचा आणि हे लक्षात ठेवायचंय. लेडीज जेंट्स नाही, जेंट्स वर चालेल, तुम्हाला कंडिशन दिलेली नाही. त्यामुळे M1, M2 आणि M1, M3 हे थोडं लक्षात ठेवणार आहात तुम्ही. M1, M2, M1, M3. M1, M2 झालं, M1, M3 झाला. M2 पण म्हणतोय मेरा नंबर कब आएगा. मग M2, M3,
डावी बाजूकडून सुरुवात केलं तर लेडीज गप्पा पण मारू शकतात. मग का नाही आमच्या दोन जोडे, मग आम्ही पण ऑफिसमध्ये एकत्र आहोत, मग त्याने पण केला W1 W2. बघा दोघांची समिती बनवायचे, तर पुरुष आणि स्त्री, पुरुष आणि पुरुष पण चालेल, स्त्रिया आणि स्त्रिया पण चालेल, पण असं कुठे म्हटलेलं नाही, पण हे तुम्ही लक्षात ठेवायचं. अशा प्रकारे हा जो नमुना अवकाश आहे तो संपलेला आहे. आणि आपण एकूण घटक किती आहे ते बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्यामुळे तुमचे एकूण येतात NOPS बरोबर 10. हे दोन वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे, हे लक्षात ठेवा. आपण एका तिसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. विद्यार्थी मित्रांनो, आता तर आपण नमुना अवकाशची प्रॅक्टिस केली, पण प्रश्नपत्रिकेत काही ट्रिकी प्रश्न विचारले जातात. त्यातील सगळ्यात महत्वाचा ट्रिकी प्रश्न आणि विद्यार्थी नेमके चुकतात तो कमीत कमी घटना आले या स्वरूपात. आपण एक कमीत कमी काय याचं जर बघू. आपण मम्मीने तुम्हाला सांगितलं हे 50 रुपये घे आणि दुकानातून एक वस्तू घेऊन ये, तर विद्यार्थी ठीक आहे मी 50 रुपयाला आणेन. मग 100 रुपये दिले तर निघालोच, आता मी थांबणारच नाही. कमीत कमी चालेल, पण जास्तीत जास्त म्हणजे किती हे लक्षात ठेवायचं. 500 चपलाशिवाय निघालो म्हणजे कमीत कमी म्हणजे तेवढे, त्यापेक्षा झालं तर उत्तम. आपण याच्याबरोबर उदाहरण बघूया. 2 नाणी टाकली, प्रॅक्टिस तर मी केलेलं आहे नमुना अवकाशचे. 2 वेळा शापात्रे येईल तुम्हाला माहित आहे, 2 वेळा काटात्रे येईल हे पण तुम्हाला माहित आहे. काही वेळा 1 वेळा शापात्रे येईल, दुसऱ्यावर काटा येईल, किंवा एकावर काटा येईल दुसऱ्यावर शापा येईल. आणि हा नमुना अवकाश तुम्ही लिहिलेला आहे. तुम्हाला NOPS एकूण घटक संख्या तुम्हाला माहित आहे. मोजूया 1 2 3 4. म्हणजे हे तुम्हाला अगदी न चुकता लिहिता आहे. 2 वेळा शापात्रे येईल, 2 वेळा काटात्रे येईल, एक शापा दुसऱ्या वेळी काटा, पहिल्यात काटा दुसरा शापा, हे नमुना अवकाश. आता याच्याकडे येऊ. घटना अशी आहे, एक घटना कमीत कमी एक शापा पाहिजे. मग याच्यामध्ये तुम्ही शोधणार आहात कमीत कमी एक शापा कोणता. मग कमीत कमी शापा असलेला कोणता आहे? हा एक आहे, हा एक आहे. कमीत कमी एक शापा. विद्यार्थी इथं थोडे चुकतात. कमीत कमी म्हणजे काय, मला जास्त किती चालेल, 50 रुपये दिले तर जाणार, वेल डन. 100 आताच निघालो म्हणजे जास्त किती चालेल, म्हणून हे येणार, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे घटना जी आहे, काय घटना सांगते तुम्हाला, घटना A आहे, हे कमीत कमी एक शापा. छापा म्हणजे हेच माहित आहे, तुम्ही लिहिता A बरोबर महिरूपी कंसात कमी कमी एक छापा म्हणजे HT येईल, एकच छापा आहे. दुसरा येईल TH येईल. पण विद्यार्थी लक्षात ठेवणार कमीत कमी जास्त किती चालेल, मग HH येईल, हे इकडे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इकडे तुम्ही लिहू शकता NA बरोबर 3. त्याचवेळी एक आणि उदाहरण आपण कंप्लीट करू. तिथंच संभाव्यता विचारतात. संभाव्यता म्हणजे P, ते पण हे करू. संभाव्यता, संभाव्यतेला प्रोबॅबिलिटी म्हणतात. म्हणून P लिहिलेलं आहे. त्याचं सूत्र तुम्ही पाठ करणार आहात. काय सूत्र आहे कोणी सांगू शकाल? तर नेहमी मोठी संख्या खाली येते. मोठी संख्या कोणती? ते NOPS. आणि जे विचारले घटना A ची संभाव्यता विचारले म्हणून NOPA. तुम्हाला संभाव्यताकडे कोणाची सांगितले? संभाव्यता P लिहा कोणाची? NA ची तुम्ही संभाव्यता लिहिणार आहात. मग एकूण नंबर ऑफ A किती येते बघा, 3 आहे. आणि नंबर ऑफ S किती आहेत बघा, नमुना अवकाश S किती आलेत? 4 आहेत. मग 3/4 ही त्यांची संभाव्यता झाली. तर एकाच उदाहरणामध्ये आपण संभाव्यतेला सूत्र पाठ करणार आहेत. छेदस्थानी मोठी संख्या NOPS, अवशेषस्थानी जी घटना विचारली ती. तेच उदाहरण मी थोडंसं बदलतोय. आता तुम्हाला जर घटना A अट कमीत कमी एक छापा, मी बदलतोय फक्त शब्द, कमीत कमी एक काटा. तेच उदाहरण आहे आणि फक्त शब्द कोणता बदललाय? कमीत कमी एक काटा मिळण्याची संभाव्यता विचारली. उदाहरण तेच आहे बघा. बाकी घटना A कमीत कमी एक काटा, संभाव्यता P
ए ऐवजी मी बी करतो. आता घटनाचं जे उदाहरण आहे ते बदलतोय बी चे. आता 2 शापा मिळणे तुम्ही नमुना अवकाश सेम आहे, त्याच्यामध्ये काही बदल नाही. आता म्हणजे कमीत कमी एक शापा नाही, आता आपण काय करणार आहोत, कमीत कमी एक काटा. कमीत कमी एक काटा आहे, हा बदल झालेला आहे. आणि इथं ए जे आम्ही आता जो घटना आहे घटना बी केलेली आहे. आता कमीत कमी एक काटा पाहिजे, तुम्ही लिहिणार आहात बी बरोबर एक काटा पाहिजे. बरं, याच्यामध्ये काटे एक असलेले कोणते आहेत बघा पुन्हा एकदा. एक काटा आहे, इथं पण एक काटा आहे, मी लिहितोय एस टी लिहितोय. एक काटा आहे, इथं एक काटा आहे टी एच. पुन्हा एकदा आठवतोय, मला 50 रुपये चालतील, 100 वेल अँड गुड. म्हणजे कमीत कमी म्हणजे जास्त किती चालेल. मग किती चालेल म्हणजे काय येणार तुम्ही आता टी टी, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. टी टी जास्त किती चालतील. मग किती आहे एन ऑफ बी बरोबर, इथं तुम्हाला 3 घटक मिळतात. एवढंच लक्षात ठेवायचं, कमीत कमी जास्त मला किती चालतील. याचा अर्थ प्रश्नपत्रिकेत नेहमी चुकण्यासाठी तुम्हाला विचारतात. पुन्हा एकदा घरी प्रॅक्टिस करा. अजून एक राहिलं, संभाव्यता पी बरोबर सूत्र तेवढं बदलतंय. एन ऑफ ए ऐवजी काय येईल एन ऑफ एस सी. आता बी आहे, एन बी 3च आहे, उत्तरामध्ये काय बदल नाही, सेम झालं. आता दुसरं एखादं उदाहरण बघू. आता कमीत कमी बघितलं, आता थोडं जास्तीत जास्त बघू, कारण हे परीक्षेला नेहमी 2पैकी 100% असतं. आता कमीत कमी झालं. आता घटना अशी आहे ते जास्तीत जास्त म्हणून लिहितोय. हे तुम्ही तुमच्या वहीच्या अगदी पहिल्या पानावर कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे तुम्ही करा. आणि आठवणीसाठी उदाहरण टेस्ट ठेवले. 2 नाणे एकाच वेळी फेकले, उदाहरण तेच आहे. फक्त कमीत कमी जे काय येणार आहे जास्तीत जास्त. पहिला एक आहे, नमुना अवकाश लिहा. दुसरा आहे घटना ए बरोबर जास्तीत जास्ताचा शब्द आहे. एक शापा मिळण्याची. आणि त्याच वेळी त्याची संभाव्यता पण काढू. आता जरा जास्तीत जास्त कडे बघू. असं म्हणजे तुम्हाला आई बरोबर तुम्ही गेलात आणि पिशवी 5 किलोची पिशवी आहे, मी जास्तीत असं 2 किलोची पिशवी घेईन. किती घेईन 2 किलो. माझी आई म्हणते मला जमत नाही, घ्या, अजिबात नाही, तिथंच पाय आपल्याला सुरुवात. मी जास्तीत असं एकच पिशवी घेईन, ती 2 किलोची. बरं तू येऊ 2 किलोची पिशवी घेऊ नको, माझ्याबरोबर नुसतं जे चालेल, जे काही नाही तर एका पायावर तयार. म्हणजे जास्तीत जास्त मी डोकं तुम्ही असं लावायचं, जास्तीत 2 किलो ओके. आणि रिकामी असेल तर वेल अँड गुड. तर जास्तीत जास्त मी असा अर्थ लावलाय, तुम्ही कसा अर्थ लावतायत बघा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नमुना अवकाश लिहितायत. नमुना अवकाश आपण त्याला यश शब्द लिहितो. महिरूपी कंस काढताय तुम्ही आणि नाणी टाकली ती 2, त्यामुळे तुम्हाला हे अगदी पाठ झालेलं आहे. 2 नाण्यावर शापा तरी असेल, 2 नाण्यावर काटा तरी असेल, किंवा एका नाण्यावर शापा असेल, दुसऱ्या नाण्यावर काटा असेल, किंवा एका नाण्यावर काटा दुसऱ्या नाण्यावर शापा. आणि अशा प्रकारे तुम्ही एन ऑफ एस पण लिहिता. आणि ते आहे 4, 1 2 3 4. तर हे नमुना अवकाश तुम्ही प्रॅक्टिस झाले, तुम्ही लिहिला. आता तुम्ही लिहिणार आहेत घटना ए. आता घटना ए काय सांगतायत,
घटना हे सांगताय जास्तीत जास्त एक काटा, जास्तीत जास्त एक छापा, अशी घटना आहे जास्तीत एक छापा मिळण्याची. आपण पुन्हा रिपीट करू. आपला इथे जे दिसत आहेत तर मी जास्तीत एक छापा घेईन. म्हणजे कोणते बघू? ए बरोबर. एक छापा असलेले कोणते आहेत? हा एक छापा आहे, हा एक छापा आहे. म्हणजे जास्तीत जास्त मी एक छापा घेईन. ST TH. इथं थोडी गंमत आहे. मी मगाशी म्हणालो मी 2 किलो पिशवी घेईन पण रिकामी पण चालेल. म्हणजे छापा नाही तर काय? छापा नाही तर मग इथं येणार TTT. इथंच कन्फ्युज आहे. म्हणजे मला रिकामी चालेल पण इथं रिकामी चालेल म्हणजे काय? मी छापा नाही घेणार. TT रिकामी म्हणजे इथं TT. हे मेंदूमध्ये जरा कोणत्या प्रकारे ऍडजस्ट करता येईल ते बघा. आणि परीक्षेला नेहमीच जास्तीत जास्त आणि कमीत कमी दोघांपैकी एक नेहमीच विचारलं जातं आणि विद्यार्थी इथं चुकतात. तर जास्तीत जास्त म्हणजे मी रिकामी हात हलवत देईन पण इथं हात हलवत म्हणजे काय? छापा असेल तर T लिहायचं आणि काटा असेल तर छापा लिहायचं. हे डोक्यात ठेवायचं. आणि इथं NA बरोबर तुम्ही लिहिता NA बरोबर जे असेल ते. बेरीज केले 3 आले. आणि संभाव्यता तुम्ही लिहिता P बरोबर. सूत्र तुम्ही खाली NS खाली लिहिता, NA व औषध स्थानी लिहिता. की ते बघा जो आहे इथं तुम्हाला दिसत आहे 4 आहे आणि इकडे 3 आहे. त्यामुळे संभाव्यता आहे 304. आपण आता इथं अभ्यास केला कमीत कमी आणि जास्तीत जास्त. कमीत कमी आणि जास्तीत जास्त.